लोकलला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी। हार्बर लोकल मार्गावर लुळावून घसरलेला ट्रेनचा डबा बाजूला करण्यात मध्य रेल्वे प्रशासनाला यश आले। हार्बर मार्गावरचा रेल्वे ट्रॅक वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला। घसरलेला डबा हा रेल्वे प्रशासनाला तब्बल 2.5 तासांनी हटवण्यामध्ये यश आलं। मध्य रेल्वेची हार्बर आणि मेन लाईनची वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे। आढावा घेतलेला आहे अमेय राणेनं। सोमवारी सकाळच्या वेळीच मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जाणाऱ्या हार्बर लाईनवर खोळंबा झाला होता, कारण की एक रेल्वे जी पनवेलहून CSMT स्थानकात पोहोचली होती आणि प्लॅटफॉर्म नंबर 2 वर जी पोहोचत होती ती रेल्वे अचानक CSMTच्या तोंडाशीच घसरल्यामुळे हा खोळंबा झाला। 3.5 तासांहून अधिक काळ उलटून गेलाय, मात्र आपण बघू शकतोय की रेल्वे प्रशासन अजूनही इथं रुळाचं काम करतंय। ही डिरेलमेंट होण्याचं नेमकं काय कारण होतं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र सुदैवानं स्टेशनमध्ये घुसत असल्यानं या लोकलचा वेग अतिशय कमी होता, त्यामुळे या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाहीये, कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र त्यामुळे हार्बर लाईनचं संपूर्ण वेळापत्रक जे होतं ते खोळंबलं होतं। जे चाकरमानी 11:30-12च्या सुमारास CSMTकडे निघाले होते त्यांना या घटनेचा सगळ्यात मोठा फटका बसला, कारण की त्यानंतर मागे संपूर्ण ज्या स्टेशन्सवरती रेल्वे लाईन CSMTकडे होत्या त्यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। नेमकं काय होतं हे कळत नव्हतं। रेल्वेकडनं सुरुवातीला कुठली उद्घोषणाही प्रत्येक स्टेशनवर होत नव्हती, परंतु जशी परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली तशी रेल्वेच्या माध्यमातून याबाबतची उद्घोषणा प्रत्येक स्थानकावरती करण्यात आली आणि प्रवाशांना घडलेल्या घटनेची माहिती मिळाली। परंतु दुपारचे 3 वाजले तरीही अजून रेल्वे ही सुरू झालेली नाही आहे। 11:30 वाजता घसरलेली रेल्वे गाडी जवळपास 2 वाजण्याच्या सुमारास हटवण्यात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना यश आलंय, मात्र जी वाहतूक होती ती अजून सुरळीत झालेली नाही आहे, सुरू झालेली नाही आहे। हळूहळू मस्जिद बंदर आणि त्याच्या पुढची वाहतूक ही रेल्वेकडनं सुरू करण्यात आली आहे, परंतु आठवड्याचा पहिलाच दिवस असल्यानं हार्बर लाईनवरच्या या खोळंब्याचा चाकरमान्यांना मात्र खूप मोठा फटका सहन करावा लागला। कॅमेरामन विनयसह अमेय राणे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।